श्री गोपाल प्रभू महाराज की जय. रस्त्यात विश्रांतीचं जेवण. एकदा सर्वज्ञ नाशिकहून निघाले. वाटेत त्यांना पानपोळीचं ठिकाण भेटलं आणि निंबाच्या झाडाखाली थांबले. सर्वज्ञ उपाध्याला म्हणाले, बटिकात जा, घागर भरून पाणी घेऊन या. आणि बटिका गेले आणि तिथं कुठंच पाणी सापडत नव्हतं. कुठंच पाणी सापडत नव्हतं. रामेश्वर बाबाच्या म्हणण्यानुसार सर्वज्ञ म्हणाले, बटिका असे जा, पाणी बहुधा इकडेच असेल. उपाध्ये गेली आणि तिथं तळ भरलेलं होतं आणि मनाशीच म्हणाले, कसे आहेत आमचे बाबा, आपले ऐश्वर प्रगट करीत नाहीत. नंतर घागर भरून घेऊन आला आणि बाईसांनी सर्वज्ञाचे चरण धुतले, पूजा अवसर केला आणि जेवण केलं. आणि सर्वज्ञाने गुळणा केला आणि विडा सगळ्यांना दिला. ही नाशिकची लीळा आहे. म्हणजे असं सांगण्याचं तात्पर्य हे की सर्वज्ञसुद्धा त्यांच्याजवळ एवढं ऐश्वर असतं, पण ते प्रगट करून दाखवत नाहीत.